नमस्कार. आम्ही लोक या YouTube मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रहो, आयुष्यात कुणावर कोणती वेळ केव्हा येईल हे कोणालाही सांगता येणार नाही, असं आपण पिढ्यानपिढ्या मानत आलो. आजकाल नेमकी ही स्थिती कशी कुणावर येऊ शकते याबद्दलची अनेक उदाहरणं आपल्या समोर उपस्थित होत आहेत. सध्या अशीच काहीची स्थिती शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची झालेली आहे. उद्धव यांच्याबद्दल अक्षरशः सहानुभूती वाटायला लागावी असे दिवस जणू आज आलेले आहेत. त्यांना चहूबाजूंनी घेरण्याची एकही संधी आजच्या सत्तारूढांनी सोडलेली नाही. त्यांचाच परिणाम म्हणून की काय, जो उठतो तो उद्धव यांच्या विरोधात बोलायला उठतो, असे दिवस आज उद्धव पाहत आहेत. केवळ भाजपाशी काडीमोड करून भाजपाला सत्तेबाहेर ठेवणं हे जणू त्यांनी केलेलं महापाप असेल. अर्थातच हे जे काही घडते ते रेशीमबागेतल्या शाश्वत मानल्या गेलेल्या बुद्धिभेदी तत्वज्ञानामुळे. आपण स्वतः कुठेच काहीच करायचं नाही, पण जे करायचं ते कुणाला तरी सुपारी देऊन करून घ्यायचं, हे मध्ययुगातल्या हिंसक सांस्कृतिक राजकारणाचं तत्वज्ञान. अजूनही मध्ययुगात वावरणाऱ्या पोथीनिष्ठांना हे तत्वज्ञान वापरावंसं वाटतं. या तत्वज्ञानाचा दैनंदिन वापर करण्याची त्यांची पद्धत असल्यानं हे तत्वज्ञान आता त्यांचं तंत्रज्ञान बनलेलं आहे. उद्धव ठाकरे यांना राजकारणातून उठवण्याची शपथच जणू भाजपा परिवारानं घेतलेली आहे. ते करताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समस्त पक्षफोड्या समर्थकांचा पुरेपूर वापर करून घेतलेला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना अकारण अडचणीत आणण्यासाठी सुरुवातीला रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात आली. हनुमान चालिसा वाचण्याचं अति पावन हत्यार त्यासाठी तेव्हा वापरलं गेलं. नवनीत राणा रवी राणा या दाम्पत्याला नंतर बरेच दिवस त्यातून बाहेर निघण्यासाठी लागून गेले. हनुमान चालिसा प्रकरणात त्यांनी हात पळून घेतले. नंतर एकनाथ शिंदे आणि पार्टीच भाजपाच्या हाती आली. मग काय, तिथं तर एकाहून एक भणंग उद्धव यांच्या नावानं लाखोली व्हायला तयार होते. भाजपानं शिवसेना फोडण्यासाठी शिंदे यांच्याशी जे कोणते समझोते करार मदार केले असतील, त्यात उद्धव ठाकरे यांना बदनाम करायचं, नामोहरम करून सोडायचं, हे सगळ्यात पहिलं कलम असावं. त्यानुसार ज्या उद्धव ठाकरेंची पालखी त्यांनी आजवर वाहिली, त्यांनाच लाखोली वाहणं आता शिंदे सेनेनं सुरू केलं. खुद्द एकनाथ शिंदे हे देखील त्यात मागे नव्हते. शिवसेनेनं अक्षरशः फुटपाथवरच्या लोकांना उचलून आमदार खासदार केलं. उद्धव यांनी विश्वासानं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या भणंगांना संघटनेची सारी सूत्र सोपवली. त्यांनीच उद्धव यांचा केसानं गळा कापला. कुणाचं कुणाशी राजकीय वैर असेल तर या वैराखातर प्रतिराजकारण कोणी करणार असेल तर ते समजून घेण्यासारखं आहे. पण भाजपा आणि मुख्यत्वे देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी एकनाथ शिंदेसोबतचे सारे गद्दार आज कुठल्याही निमित्तानं उद्धव यांच्यावर शरसंधान केल्याशिवाय राहणारे दिसत नाही. या संदर्भातलं काल परवाचं अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे नीलम गोऱ्हे यांचं. दिल्लीत भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांची एक मुलाखत झाली. संमेलनात एक सत्र होतं, आम्ही कसे घडलो हे सांगणाऱ्या महाभागांच्या मुलाखतीचं. नीलम यांची मुलाखत घेतली राजीव खांडेकर आणि प्रवीण बर्दापूरकर यांनी. हे दोघे मुलाखतकार म्हणजे कसलेले पत्रकार. नीलमताईंचा राजकीय प्रवास कसा घडला या प्रश्नाच्या उत्तरात गोऱ्हे यांनी आपला सगळा प्रवास सांगितला. पण शिवसेना का सोडली हे सांगण्याचा प्रयत्न करत असताना मातोश्रीवर पद मिळवण्यासाठी अक्षरशः मर्सिडीज गाड्या भेट द्याव्या लागतात असं त्या बोलून गेल्या. उद्धव यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी वर्षानुवर्ष काम केलं. उद्धव यांच्याकडूनच विधान परिषदेची आमदारकी त्यांनी 3 वेळा मिळवली. त्यांच्याबद्दल असं काही बोलताना नीलम यांनी जनाची तर ठेवलीच नाही, पण स्वतःच्या मनाची देखील ठेवलेली नाही. उद्धव यांच्याबद्दल तुमच्या मनात जे असेल ते असेल, पण कुणी कुणाबद्दल किती आणि काय काय वाईट बोलावं याच्याही काही सामाजिक संकेत असतात. नीलमताईंनी या निमित्तानं हे सारे संकेत झुगारून दिल्याचं आपण पाहिलं. खरं म्हणजे नीलम गोऱ्हे यांची साहित्य संमेलनासारख्या व्यासपीठावर मुलाखत व्हावी असं त्यांचं कवडीचं कुठलंही साहित्यिक योगदान नाही. मुलाखती दरम्यान त्यांची तब्बल 30 पुस्तकं प्रकाशित झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यापैकी एकही पुस्तक महाराष्ट्रात कुणी वाचलं असेल अशी स्थिती नाही. तेवढी झेप नीलम यांची असल्याचं
उभ्या महाराष्ट्रात कुणालाही माहिती नाही. हे एवढं भलं मोठं त्यांचं साहित्यिक कर्तृत्व, हे कर्तृत्व सांगण्यासाठी त्या व्यासपीठावर गेल्या आणि उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी त्या व्यासपीठाचा त्यांनी बेमालूमपणे वापर केला. या साऱ्या प्रकाराची आज ठिकठिकाणी निर्बत्सना होते आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या भाषेत गोरे यांना तर खडसावलंच, पण त्याशिवाय संमेलनाचे आयोजक संजय नाहर यांचेही त्यांनी चांगलेच कान टोचले. सुषमा अंधारे यांनी नीलमताईंची सारी जंत्रीच बाहेर काढली. या नीलमताई डॉक्टरकीची प्रॅक्टिस करताना सिटी बसनं प्रवास करायच्या. हे सगळं पुण्यानं पाहिलेलं आहे. सामाजिक कार्याची आवड म्हणून त्या युवक क्रांती दलात गेल्या. युक्रांत हे समाजवाद्यांचं काम, ते भणंग काम या नीलमताईंना पसलं नसावं म्हणून मग त्या शरद पवारांचं बोट धरून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात गेल्या. पण या सामाजिक कामावर देखील त्यांचं समाधान होणार नव्हतं. आमदारकी खासदारकी त्यांना खुणावत होती. त्यांनी भारिप बहुजन महासंघ जवळ गेला. ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली. त्यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसच्या गुरुदास कामत यांचा पराभव झाला आणि प्रमोद महाजन निवडून आले. हे एवढं मोठं त्यांचं कर्तृत्व. तिथंही त्यांना काही मिळालेलं नव्हतं. अखेर त्यांनी मातोश्रीची वाट धरली. बाळासाहेबांनी आश्रय दिला आणि या ताईसाहेब तिथं स्थिरावल्या. नंतर सतत विधान परिषदेत राहिल्या. खुद्द उद्धव ठाकरे यांनीच त्यांना विधान परिषदेच्या उपसभापतीपदी आरूढ केलं. एवढं सारं ऐश्वर्य त्यांनी केवळ आणि केवळ ठाकरे घराण्याच्या भरवशावर मिळवलेलं. तरीही त्यांचं समाधान झालेलं दिसत नाही. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर या बाई त्यांच्या मागे गेल्या. कारण एकच, कसंही करा, मला सत्तेत असू द्या, हेच त्यांचं मागणं. खरं तर त्यांना जे हवं होतं ते सारं त्यांनी केलं. म्हणजेच आता जे काही आहे त्यात आनंदी आनंदगडे म्हणून मस्तपैकी फेर धरावा, आनंदी राहावं, पण वरून आदेश असतील उद्धव यांची बदनामी करा, आणि त्यांनी ती केली. अशा या प्रकारच्या नीलमताई. शिवसेनेनं यांना सगळं काही दिलं. यांनी शिवसेनेला काय दिलं? शिवसेनेत यांना जणू पुण्याची जहागीरच मिळालेली होती. पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका असोत की महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना उमेदवार ठरवण्याचे अधिकार यांना मिळाले. एवढे सारे अधिकार, एवढं सारं ऐश्वर्य मिळालं तर आनंदाने यांनी शिवसेना खरं म्हणजे वाढवायला हवी होती. ते यांनी केलं नाही. पण पुण्यातली शिवसेना अक्षरशः भाजपाच्या दावणीला पाडण्याचे प्रकार यांच्याकडून घडले. यांच्या गाडीचे टायर बदलायचे असतील तर ते देखील शिवसैनिकांनी बदलून द्यावे, असा यांचा तिथला लौकिक. सुषमा अंधारे यांनी या ताईंचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. जुन्या काळात बसनं फिरणाऱ्या नीलमताईंकडे आज 250 कोटींची संपत्ती ही आली कुठून, असा त्यांचा थेट सवाल आहे. आपल्याकडे महिला या पुरुषांपेक्षा अधिक संवेदनशील, हळव्या आणि प्रामाणिक असल्याचं मानलं जातं. नीलमताईंनी मात्र आज सारी हद्दच पार केलेली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या साऱ्या हिरे माणकांवर त्यांनी मात केली. ती का केली याचं कारण निश्चितच काहीतरी असेल. तेही लवकरच उजेडात येईलच. आज महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं आहे. खरं तर आता हे फोडाफोडीचं राजकारण संपायला हवं होतं, पण तसं मात्र होताना दिसत नाही. रोजच्या रोज कुठले तरी कार्यकर्ते उद्धव यांची साथ सोडून शिंदेसोबत किंवा भाजपाकडे जाताना दिसतात. उद्धव यांना अजून एक धक्का या मथळ्याखाली या बातम्या रोज पेपरातून उमटतात. त्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की मी आता धक्का पुरुष झालो आहे. मला या सगळ्यांची सवय जणू झालेली आहे. हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरचा विषाद हा ठळकपणे दिसणारा होता. राजकारणातल्या एखाद्या व्यक्तीला राजकारणातूनच नव्हे तर थेट आयुष्यातूनच उठवण्याचे प्रयत्न कसे केले जातात हे यापूर्वी आपण राहुल गांधींच्या बाबतीत पाहिलेलं आहे. महाराष्ट्रात आता तोच सारा खेळ उद्धव यांच्या बाबतीत केला जातोय. 2014 पासून देशात राजकीय सूडकथांचं विपुल लेखन सुरू झालेलं आहे. मराठी साहित्य संमेलनानं खरं तर या सूडकथांवर संमेलनात एक सत्रच ठेवायला हवं होतं. कदाचित तसं झालं नाही म्हणून नीलम यांनी उद्धव यांची बदनामी करण्याची नामी शक्कल शोधून काढली आणि मुलाखत दिली. एकनाथ शिंदे यांना महाजींच्या नावाचा मिळालेला पुरस्कार असो की नीलमताईंची त्यांनी उधळलेली मुक्ताफळं असोत,
या साऱ्या बाबी एकनाथ शिंदेंनी हे संमेलन आयोजित करण्यात मोठीच भूमिका बजावली हे दर्शवणारे आहेत. संमेलनाची टॅगलाईन दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा अशी होती. मोदींनी शिंदे सेनेच्या खासदारांना कमी समजू नये असा अर्थही या टॅगलाईन मधून व्यक्त होऊ शकतो. ही सारी चिन्ह महाराष्ट्राच्या महायुती सरकारमध्ये काही आलबेल नाही हेच सांगणारी आहेत. त्या दृष्टीनंच पुढल्या राजकारणाकडे आपल्याला बघावं लागेल. असो मित्रहो, हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब निश्चितपणे करा विनंती. नमस्कार.